अवधि नांदे और आप देख रहे हैं केसी उजाला न्यूज। नागपुर के कुराड़ी इलाके में एक छेड़छाड़ की घटना सामने आई है। दरअसल 29 जुलाई को फिरियादी महिला ने शिकायत दर्ज कराई, ये कहते हुए कि जब वे अपने दोस्त को घर छोड़ रही थी तभी दो युवकों ने उनके साथ छेड़छाड़ की। पुलिस ने तत्काल उन्हें गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया और उनकी पुलिस हिरासत की मांग की। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। दिनांक 29/7/2024 रोजी सदरचा प्रकार घडलेला आहे आणि त्यामध्ये जी पीडित महिला आहे हे घटना आहे रात्री 9:30 वाजताच्या दरम्यानची घटना आहे आणि त्यानंतर पीडित महिला ह्या पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आणि फिर्याद देताना त्यांची सविस्तर फिर्याद नोंद करण्यात आली आणि त्या दरम्यानच घटनेचं गांभीर्य बघून आरोपींना तात्काळ अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले व मान्य न्यायालयाने त्यांना जेल रवाना करण्यात आलेले आहे। तसेच घटना एकंदरीत अशी होती की यामध्ये जी पीडित महिला आहे आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती होते त्यांचे मित्र, त्या महिला त्यांना घरी सोडण्याकरिता त्यांच्या चारचाकी गाडीत आलेल्या होत्या आणि सदरचा एरिया हा आउटर रिंग रोडचा परिसर आहे बजरंगनगरच्या जवळचा आणि ती व्यक्ती तिथंच राहणारी होती। तर त्यांना ते तिथं सोडत असतानाच हे जे दोन आरोपी आहेत हे तिथं आले आणि त्यांनी सदर महिलेची छळवणूक केली आणि त्या प्रकरणावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपितांचे एकंदरीत नावे आहेत, एक शेख रफीक शेख रशीद वय 26 वर्ष, राहणार ऑटोमोटिव्ह चौक जे पोलीस स्टेशन यशोधरा नगरच्या अंतर्गत येतं आणि दुसरे आरोपी आहे आतिश गोकुलजी पाटील ज्यांचं आवडे अटकचक्की पोलीस स्टेशन कपिल नगर अंतर्गत त्यांचं राहणं आहे। हे दोन्ही आरोपितांकडून त्यापैकी एका आरोपिताकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे व दोन्ही आरोपितांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे। एक प्रकारे सदरचा आता तो जो रिंग रोडचा भाग आहे तिकडून लाईट आणि हे स्ट्रीट लाईट अजूनपर्यंत पूर्ण लावण्यात आलेलं नाही आहे किंवा कदाचित ते बंद होतील, तर त्यांना हे जे व्यक्ती आहेत त्या दरम्यान त्यांना असं वाटतं तिथं महिला आहे आणि वेगळ्या त्यांच्या एक धारणा असू शकतात, त्या हिशोबाने त्या तिथं गेलेत आणि त्यामुळं पैशाचं किंवा हे करणं तिथं अजून अद्यापर्यंत पुन्हा आलेलं नाही, परंतु त्यांचा जो हेतू होता तो महिलेला छेडखानी करण्याचा हे त्यांचा हेतू साफ लक्षात आलेला आहे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान।